नमस्कार मित्रांनो, तर आता आपण बऱ्याच दिवसानंतर आता एका नवीन ट्रेकला निघालेलो आहोत आणि आजचा आपला ट्रेक आहे राधानगरी. राधानगरी येथील पहिल्यांदा डॅम बघून आपण राऊतवाडी धबधब्याला जाणार आहोत आणि राऊतवाडीवरून आपण तसंच पुढं दाजीपूरच्या अभयारण्याला एक्सप्लोर करणार आहोत आणि शक्य झालं तर शिवगड हा वनदुर्ग सुद्धा आपण कव्हर करणार आहोत. आज आम्ही घरातून निघलोय आणि आता तुम्ही पाहताय माझ्या पाठीमागे आहे ते वाझरचा तलावाचं सुंदर दृश्य तुम्हाला दिसतंय. आणि इथं आज आपण इथं थांबून इथून आता राधानगरीच्या ट्रेकला आपण सुरुवात करतोय. आता इथे मी जेवण करण्यासाठी थांबलेलो आहोत. आता राधानगरी इथून फक्त आता 2 किलोमीटर राहिलेले आहे आणि तत्पूर्वी आम्ही आता जेवण करण्यासाठी इथं एक मंदिर बघून थांबलेलं आहे. अतिशय छान आणि मस्त सुंदर वातावरण आहे. अतिशय थंड गार हवा सुटलेली आहे. भूक लागल्या आम्ही आता जेवण करून पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. अशा तऱ्हेने आमचा जेवणाचा आता बेत चाललेला आहे. सकाळी निघून आता बराच काळ झाला, 2 वाजत आलेले आहेत आणि जेवायला थांबलेलो आहोत. आणि अशा तऱ्हेने घरातून आणलेल्या जेवणावर आता आम्ही ताव मारत आहे. खूप छान सुंदर परिसर आहे आणि चला आता जेवायचा आस्वाद घेऊया. चला काय काय भेंडी, पावटा, मेथीची भाजी, छान असा मस्त बेत चाललेला आहे जेवणाचा. अरे जेवण छान आहे का? हा, अरे वा. नमस्कार मित्रांनो, तर अशा तऱ्हेने आपण पोहोचलेलो आहोत राधानगरी डॅमवर आणि समोर तुम्हाला दिसतंय राधानगरी डॅमची ही भिंत. लक्ष्मी तलाव नाव आहे त्याचं. तर ही अशी भिंत पसरलेली आहे आणि चला आपण डॅमवर जाऊन तिथला नजारा बघू कसा आहे. तर इथं तुम्ही पाहताय हा डॅमचा नजारा. तर इथं फोटो काढण्यास मनाई असल्यामुळे आता इथून पुढे आपण शूटिंग घेऊ शकत नाही. तर इथूनच धरणाचा नजारा तुम्ही पहा. सुरक्षेच्या कारणास्तव इथून पुढे शूटिंग आपल्याला घेता येणार नाहीये. तर समोर पाहताय तुम्ही राधानगरी डॅम. राधानगरी डॅमची ही भिंत आणि हा समोर अथांग पसरलेला हा जलाशयाचा प्रचंड साठा. आणि समोर तुम्हाला दिसतंय हे ह्या टेकडीवर जे दिसतंय शाहू महल दिसतोय.
शाहू महाल ही इमारत आता पूर्णपणे त्या बेटावर आहे, चोहोबाजूनं पाण्याने वेढलेली, त्यामुळे तिथं जाता येत नाही. आणि समोर जो दिसतोय हा इथं हा राऊतवाडी धबधबा, हा राऊतवाडी धबधबा तुम्हाला इथून दिसतोय. तर इथून आपण आता राऊतवाडी धबधब्याला जाणार आहोत. तर हे राधानगरी डॅमचं हे सुंदर दृश्य आहे. तर हे समोर तुम्हाला दिसत आहे राधानगरी डॅमची ही भिंत. हे पहा, ह्या भिंतीमुळंच पाठीमागं प्रचंड जलसाठा झालेला आहे. आणि हा जो डॅम आहे तो छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेला आहे. आणि ह्या डॅमचे दरवाजे इथं मध्यभागी स्वयंचलित दरवाजे आहेत. हे जे दरवाजे आहेत हे पाणी जास्त झालं की ॲटोमॅटिक उघडले जातात. आणि असं हे अनोखे स्वयंचलित दरवाजे असलेले हे एकमेव धरण आहे. तर आता आपण आलेलो आहोत राधानगरी डॅमवर. आणि ह्या डॅमच्या पायथ्याशी असलेलं हे शाहू स्मारक, शाहू महाराजांनी हा डॅम बांधलेला आहे. आणि शाहू महाराजांच्या स्मृतीप्रित्यर्थ इथं हे शाहू स्मारक आहे. तर ह्या शाहू स्मारकाला भेट देण्यासाठी आपण आता इथं आलेलो आहोत. आणि पाठीमागं तुम्हाला ही धरणाची भिंत दिसते. तर नमस्कार मित्रांनो, आत्ता आपण आलेलो आहोत राधानगरी डॅमच्या पायथ्याशी असलेल्या जलनिर्मिती केंद्रात. तर हे समोर तुम्हाला दिसतं जलविद्युत निर्मिती केंद्र. आणि ह्या डॅममध्ये साठवलेल्या पाण्यापासून वीज निर्मिती करून हे वीज निर्मिती झाल्यानंतर हे पाणी असं नदीपात्रात सोडलं जातं. आणि हे भोगावती नदीचं पात्र. तर जलविद्युत निर्मिती करून हे पाणी तर खाली सोडलेलं तुम्हाला दिसतंय. तर आता आपण ह्या जलविद्युत केंद्राला भेट देण्यासाठी निघालेलो आहोत. तर चला पाहूया. पण आत फोटोग्राफी करण्यास माझ्या मते सक्त मनाई असणार आहे, त्यामुळे तुर्तास इथूनच करता येईल. तर तुम्ही समोर पाहताय राधानगरी धरणाचे हे स्वयंचलित दरवाजे. तर असं पाणी चालू आहे. आणि हे भोगावती नदीच्या पात्रात हे पाणी सोडलेलं आहे. आणि समोर हा वीज निर्मिती प्रकल्प तुम्हाला दिसत आहे. आणि इथं आपण वीज निर्मिती प्रकल्प आणि ही पाठीमागं ही धरणाची भिंत. तर आत्ताच आपण वीज निर्मिती प्रकल्प बघून आलेलो आहे. परंतु आत फोटोग्राफी करण्यास बंदी असल्यामुळे आपल्याला फोटोग्राफी करता आली नाही. त्यामुळं तो टॉचा बाहेरूनच मी दाखवतो. आणि असं हे तुम्हाला ते स्वयंचलित दरवाजाचं हे चित्र दिसतंय. आणि ह्या दरवाजातून पडणारं हे पाण्याचं सुंदर दृश्य तुम्हाला समोर दिसतंय. राधानगरी धरणाचा जलविद्युत प्रकल्प. आणि नुकतंच आम्ही प्रकल्प बघून आलेलो आहोत. आणि हा जलविद्युत प्रकल्प बघायला कुणालाही सोडलं जात नाही. इथं स्ट्रिक्ट प्रवेश बंदी आहे. फक्त तुम्ही ठराविक परमिशन घेतली तरच तुम्हाला प्रवेश मिळतो. अन्यथा इथं कुणालाही प्रवेश. आमचं सुदैव मोठं की आज आमच्या मित्रांचे भाऊ समोर येतात, हे कांता पाटील. हे इथं इथले कर्मचारी असल्यामुळे आम्हाला इथं परवानगी दिलेली आहे. आणि आम्ही परवानगी काढून हा कोजनरेशन प्रकल्प बघून आलेलो आहोत. तर हा सर्वसाधारणपणे 10 मेगावॅट निर्मिती क्षमता असलेला हा विद्युत निर्मिती प्रकल्प आहे. आणि अतिशय सुंदर प्रकल्प आहे. आणि हे वीज निर्मिती हे धरणाच्या पाण्यातून वीज निर्मिती करून हे उरलेलं पाणी ह्या नदीपात्रात सोडलं जात आहे. तर तुम्ही इथं आला तर परमिशन काढून तुम्ही जरूर एकदा हा प्रकल्प बघून या. खूप छान आहे. म्हणजे तुम्हाला समजेल की आपण जे वीज वापरतो त्याची निर्मिती कशी होते. तर आता आपण आलेलो आहोत राधानगरी डॅमच्या ह्या विरुद्ध बाजूला, दुसऱ्या बाजूला. तर तुम्ही पाहताय पाठीमागं हा राधानगरी डॅमचा हा जलाशय. आणि हे तुम्हाला दिसतंय राधानगरी डॅमचे हे एक्स्ट्रा दरवाजे. हे दरवाजे सुद्धा स्वयंचलित आहेत. हे 1 2 3 4 5 6 7 दरवाजे आहेत. मेन स्वयंचलित दरवाजे मेन भिंतीला आहेत. आणि हे उर्वरित आपण सांड म्हणतो पाण्याची, तसे हे दरवाजे आहेत. तर हे पाणी जास्त झाल्यानंतर हे दरवाजे ऑटोमॅटिक उघडतात आणि इथून हे पाणी नदीपात्रात खाली जाते. तर आता पाऊस कमी असल्यामुळे पाणी कमी आहे, त्यामुळे हे दरवाजे टोटली सगळे बंद आहेत. पाऊस वाढल्यानंतर हे दरवाजे उघडणार. तर चला अजून जवळ जाऊन पाहूया काय कसं दृश्य दिसतंय. तर पाठीमागं जायला तर रस्ता दिसतोय. पाहूया पाठीमागं काय आहे. अरे बाया, पाठीमागं जाते ते का? चला पाहूया पाठीमागं काय आहे. पाठीमागं जायला बंदी आहे.
तरीसुद्धा लोकांनी अशी वाट तयार केली आहे पाठीमागं जायला. ओके, तर इथून ही जलाशयाचा हा सुंदर नजारा तुम्हाला दिसतोय. वा, सुंदर, खूप सुंदर. पहा, इथून तुम्हाला हे सुंदर दृश्य दिसतंय जलाशयाचं. भिंतीच्या दुसऱ्या बाजूला असलेले हे 7 स्वयंचलित दरवाजे तुम्हाला दिसत आहेत. भिंतीच्या मध्यभागी ही समोर भिंत तिथं आहे, मेन भिंत. त्या भिंतीच्या मध्यभागी स्वयंचलित दरवाजे आहेत, ते मुख्य दरवाजे आहेत. आणि हे उपदरवाजे आहेत, हे 7 दरवाजे आहेत. पाणी क्षमतेपेक्षा जास्त भरलं की हे दरवाजे ऑटोमॅटिक उघडतात आणि हे पाणी चालू होतं आणि पाठीमागल्या नदीपात्रात पडलं जातं. तर इथं तुम्हाला हे दरवाजे दिसतात. मित्रांनो, तुम्ही हा समोर जो रस्ता पाहताय हा सुंदर रस्ता आहे राधानगरी पासून कारिवडेला जाणारा. तर आज आम्ही राधानगरीचं धरण पाहून आता आम्ही कारिवडे या माझ्या मित्राच्या गावी निघालेलो आहोत. आणि अतिशय निसर्ग संपन्न असं असलेलं हे गाव आणि हे राधानगरीचं जंगल तुम्हाला पाहायला मिळतंय. आणि दाजीपूर अभयारण्याच्या अगदी सीमारेषेवर वसलेलं कारिवडे हे गाव आणि अतिशय निसर्ग संपन्न आणि निसर्ग समृद्ध असं हे गाव. आणि ह्या गावाला आम्ही आज मुक्कामला थांबणार आहोत. आणि तुम्ही पाहताय समोर हा अतिशय कोकणाचा निसर्ग समृद्ध परिसर. राधानगरी डॅम पाहून आता कारिवडे या गावी निघालेलो आहोत, माझ्या मित्राचं गाव. आणि जाताना हा शेवटे वॉचिंग टावर आहे. ह्या वॉचिंग टावरमधून आपण धरणाचं विहंगम दृश्य कसं दिसतंय पाहूया. तर चला जाऊया, ह्या टावरवरून कसं दिसतंय पाहूया आपण. वाव, अति सुंदर. आणि तुम्ही पाहताय हा राधानगरी डॅमचे हे बॅकवॉटर आणि आजूबाजूला पसरलेला हा जलाशय आणि त्याच्या बाजूला हे असलेलं घनदाट जंगल. आणि हा जंगलाचा परिसर तुम्हाला पाहायला मिळतोय, अतिशय सुंदर परिसर. धरणाच्या बाजूलाच इथं ह्या दरीमध्ये आहे राऊतवाडी धबधबा. तर आता राऊतवाडी धबधब्याला आपण जाणार आहोत. तत्पूर्वी हा अतिशय सुंदर नजारा तुम्हाला दिसतोय. आता आपण आलेलो आहोत राऊतवाडी धबधब्याजवळ. आणि इथं आल्यानंतर माझ्या जवळजवळ 20 वर्षापूर्वीच्या आठवणींना उजाळा मिळाला. कारण मी असताना माझा मित्र ह्या राऊतवाडीपासूनच पुढं अजून 3 किलोमीटरवर असलेल्या कारिवडे गावचं असल्यामुळं आम्ही नेहमीच सुट्टी दिवशी इकडे यायचो. त्यावेळी ह्या धबधब्याचं नामोनिशाण सुद्धा नव्हतं. म्हणजे धबधबा होता परंतु हा प्रसिद्धीच पावलेला नव्हता. त्यामुळं आम्ही निवांत यायचो, ह्या झाडातनं काट्याकुट्यातनं वाट काढत धबधब्याला जायचो पावसाळ्यात. आणि उन्हाळ्यात काय ह्याला पाणी नसायचं. आणि हा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने तितका विकसित झालेला नव्हता. परंतु आता मात्र पर्यटन इथं खूप विकसित झालेलं आहे. आणि तुम्ही समोर पाहताय आता शासनानं गव्हर्नमेंटनं सुद्धा खूप चांगल्या सोयी केलेत. पेवर ब्लॉक बसवलेत, रस्ते वगैरे स्वच्छ केलेत, सिक्युरिटी सिस्टीम केल्या, त्यामुळे त्या गाड्या वगैरे भरपूर वाढलेत. पण 20 वर्षापूर्वी तर काहीही नव्हतं. आणि हा आज तुम्ही पाहता हा डांबरी रोड सुद्धा नव्हता. पूर्वी आम्ही हा कच्चा रोड असायचा, तोही पावसाळ्यात दर पावसाळ्यात वाहून गेलेला असायचा. आणि फक्त उन्हाळ्यातच रोड चालू असायचा आणि उन्हाळ्यातच फक्त एकच एसटी दिवसातून असायची. तर असा हा अतिशय दुर्गम भाग होता. आम्ही राधानगरीत येऊन 12 किलोमीटर चालत जायचो. त्या गावी जाण्यासाठी आम्हाला जवळजवळ 3 तास जंगलातून पायपीट करायला लागायची. तर तुम्ही पाहता हे किती घनदाट जंगल आहे. आणि पूर्वी या घनदाट जंगलातूनच आमचा हा प्रवास असायचा. पण त्यावेळी अतिशय खूप छान वाटायचं. आज 20 वर्षानंतर इथं आलं, बराच बदल झाला आहे. पण परिसर मात्र तितकाच अतिशय मनोहर आहे आणि निसर्गरम्य आहे. तर आज पुन्हा एकदा आम्ही त्या कारिवडे गावी मुक्कामला निघालेलो आहोत. आणि 2 दिवस आम्ही तिथंच घालवणार आहोत. शक्य झालं तर शिवगडाचा ट्रेकही करणार आहोत. तर चला जाऊया पुढल्या प्रवासाला. हा आहे राऊतवाडी धबधबा.
आता पाण्याचा प्रवाह थोडा कमी झाला आहे, परंतु परिसर पहा किती निसर्ग संपन्न आणि खूप छान आहे. पूर्वी तर काहीही नव्हतं, दगडातून वाटकाट जायला लागत होतं, पण आता मात्र शासनानं खूप छान सुविधा केलेल्या आहेत. असे साईडला ग्रिल केलेत आणि चालायला पेवर ब्लॉक केलेत, त्याचे कमान वगैरे केल्या. रस्ते पण आता डांबरे आहेत, छान आहेत आणि सर्व सोयी सुविधा आहेत. मागील काही दिवसात पाऊस जास्त असल्यामुळे धबधबा पर्यटनासाठी बंद होता, परंतु आता गेले आठवड्यापासून पुन्हा चालू झालेला आहे. तर चला जाऊया आपण धबधब्याला. तर आता आपण पोचलेलो आहोत राऊतवाडी धबधब्याजवळ आणि समोर पाहताय हा राऊतवाडी धबधबा. आता पाणी थोडं कमी आहे पाऊस थांबल्यामुळं. मागील आठवड्यात पाऊस खूपच कमी आहे, त्यामुळे पाणी कमी आहे. अन्यथा हा जो बोर्ड दिसतोय, ह्या बोर्ड इतक्यावर पाणी पडतं, इथून पुढं आपण जाऊ शकत नाही, इतकं पाणी भयानक असतं. आणि त्यावेळी पर्यटनसुद्धा बंद केलं जातं. मागील 15 दिवसापूर्वी 8 ते 10 दिवसासाठी पर्यटन बंद होतं जास्त पाऊस असल्यामुळं. आता पाऊस कमी असल्यामुळं पर्यटन पुन्हा चालू आहे आणि तुम्ही पाहताय हे धबधब्याचं सुंदर दृश्य आणि ह्या धबधब्याच्या पाण्याखाली आंघोळीचा आस्वाद घेणारी ही तरुणाई. तर अशा प्रकारे धबधबा तुम्हाला इथं पाहायला मिळतोय आणि शासनानं आता सिक्युरिटीसाठी खूप इथं सोयी सुविधा केलेल्या आहेत. तर असं हे धबधबा आणि त्याच्या आजूबाजूचा सुंदर परिसर. आणि समोर तुम्हाला जो दिसतोय हा राधानगरी डॅम मध्ये असणारा शाहू महाल. हे बघा, हा शाहू महालाचा हा लांबून फोटो. मगाशी मी शाहू महाल दाखवला होता पलीकडल्या बाजूनं, धरणाच्या भिंतीच्या त्या बाजूनं. धरणाची भिंत ही साधारण इथं आहे आणि हा शाहू महाल दिसतोय तुम्हाला. तर आता धरणाच्या या बाजूनं आम्ही तुम्हाला शाहू महाल दाखवतोय. तर हे आता चोहोबाजूनं पाणी असल्यामुळं पूर्ण बेटासारखं त्याला स्वरूप आलेलं आहे. तर तुम्ही पाहताय हा शाहू महाल. आता आम्ही पोचलेलो आहोत कारिवडे या गावात आणि जवळजवळ 20 वर्षाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आता आम्ही येत आहोत. आणि 20 वर्षापूर्वी इंजिनिअरिंगला असताना आम्ही आमच्या मित्राच्या घरी येत होतो. असं नेहमी इथं मुक्कामला सुट्टी दिवशी यायचो आणि आज बऱ्याच दिवसातनं असं खास कोकणात सुट्टी घालवण्यासाठी मी इथं आलेलो आहोत आणि बऱ्याच वर्षातून इथं आलेलो आहोत आम्ही. पहा ही कोकणातली घरं. आता आधुनिक ह्याच्यानुसार बराच बदल झालेला आहे आणि आम्ही आता इथं पोचलेलो आहोत. नमस्कार मित्रांनो, तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या बहुमूल्य कमेंट बॉक्समध्ये लिहा. आता तुमच्या ह्या कमेंट्स म्हणजे माझ्यासाठी खूप मोलाच्या सूचना आहेत की जेणेकरून मी अजून चांगल्या दर्जाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणू शकेल. आणि जर माझे व्हिडिओ आवडले असतील तर नक्कीच माझ्या निसर्ग मित्र युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला अजून इथून पुढे नवनवीन ट्रेक अगदी माहितीसह मी तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात देण्याचा प्रयत्न करीन. तर प्लीज नक्की चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.